आय गाईज, अनफॉर्च्युनेटली मी 2 दिवसाचे व्लॉग शूट नाही करू शकले. सो आपण आता फिरायला चाललो आहोत. कुठे? पेनांग हिल्सला. हा आदित्य आहे, हा विवान आहे. हॅलो. सो आता आम्ही फिरायला चाललो आहोत आणि तिथे काय काय मजा करणार आहोत ते पण आपण नेक्स्ट शूटमध्ये बघूया. सो for the last Hi. I can go anywhere. I can go anywhere. चल ना खायला किती वर आले रे आपण. पेनांग हिलला आहे आणि हा व्ह्यू एवढा असं आहे. तुम्हाला सिटीचा व्ह्यू दाखवते. इकडं हा आहे सिटीचा व्ह्यू. मी सांगू शकत नाही ॲक्च्युली, व्हिडिओमध्ये एवढं चांगलं नाही दिसत आहे जे रिअलिटीमध्ये दिसतं आहे. लोक इकडे ऑब्झर्व करत आहेत सगळेजण. किती सुंदर आहे ना. तो स्लीपी फील करतोय ना. झोप आली आहे. हो, खूप नाश्ता झाला आहे त्याच्यामुळे आता त्याला झोप आली आहे. आम्ही इकडे मस्त एन्जॉय करतोय. बघूया आपण. मला दाखवते इकडे शॉपिंग सुद्धा वगैरे भरपूर शॉपिंग एरिया आहे. आणि हे बघू शकता लहान मुलांसाठी अशी क्यूट आता क्रिसमसचं पण आलंय बघा. हे असं छोटंसं क्यूटसं. आता इकडे गाणं गातात. एंटरटेनमेंट. तर तुम्हाला सगळे डिरेक्शन्स दिले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे इकडे तुम्हाला मॅप दिलाय. सो हा मॅप बघून तुम्हाला कुठे कुठे थांबायचं आहे, कुठले स्टॉप दिले आहे ते सगळं दिलं आहे तिकडे. आणि त्यांनी मेन्शन पण केलं आहे किती मिनटं किती स्टॉपवर आहे ते. इवन कुठे एंट्रन्स फी आहे, कुठे फ्री आहे हे तुम्हाला याच्यावरून लगेच कळेल. सो एंट्रन्स गेटला हे सगळं आहे. आणि इथे फिरायला तुम्हाला संपूर्ण दिवस लागेल. सो प्लीज जरा लवकर या. एक मॉर्निंगचं असेल तर तुम्ही 7 वाजता आलात तर खूप चांगला आहे. स्टॉलसुद्धा आहे. शांतता या हॅबिटॅटमध्ये. तर तुम्हाला हॅबिटॅट व्हिजिट करायलाच पाहिजे. खूप मस्त वाटते. शहराच्या गर्दीतून एक शांत कीर 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 असा आवाज पण येईल बघा. ऐकायला येईल तुम्हाला कीर कीर. इकडे तिकीट काउंटर. सो आधी तर तिकीट काउंटरच्या क्यूमध्ये आहे. इथून जर सरळ आलं की लगेच क्यूमध्ये आहे इकडे. आणि तुम्ही लहान मुलांसोबत येतात तर तुम्हाला विजिट करणं भाग आहे हे हॅबिटॅट. बिकॉज याची फीस थोडी जास्त आहे. ॲडल्ट्ससाठी स्टँडर्ड एंट्रन्स म्हणजे इकडे टाईप्स आहेत. स्टँडर्ड एंट्रन्स आणि एक्सप्रेस पास वगैरे. बट इकडे फॅमिली पॅकेज 160 रिंगेट आहे. ॲडल्ट्सचं फक्त 60 आहे आणि चाइल्ड 40 रिंगेट आहे. आणि हे सकाळी 9 ते 5:30 पर्यंत ओपन असते. सो
थोडं कॉस्टली आहे बट ठीक आहे, वर्थ इट आहे. तुम्ही फर्स्ट टाइम विजिट करताय, वन टाईमच विजिट करताय, तर मी सांगेन, रेकमेंड करेल की एकदा विजिट करा. बिकॉज सगळेजण कपल्स आपल्या मुलांसोबत विजिट करायला आले, तुम्ही पाहू शकता. हाय विवन, बघा किती एक्सायटेड आहे. सो आणि बाजूलाच कॅफे सुद्धा आहे. आता आम्ही इकडून तिकीट पंच करून पुढे जाणार आहोत. पंच म्हणजे मराठी भाषेत आपला जाना. छोटा ब्लॉगर दाखवते कसा कसा मम्मी कसं करते. दाखव कसं करते मम्मी लवकर. आणि काय पुढे काय दाखवलं आहे बोल सगळ्यांना बोल, व्ह्युअर्स ना बोल. तुला नाही जमणार, मलाच करावं लागणार आहे. तू बोलणार आहेस, ब्लॉगिंग करतो तू. कुठे गेला बोलणार आहेस तू. झाडं बनलेली आहेत. याची मिनी ब्लॉगिंग ऐकायची असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा असाच बडबड करत राहणार आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. पोपटपंची बट ऑब्वियस आहे, तुम्ही हॅबिटेटमध्ये आला तुम्हाला वॉक करावंच लागेल. पण ह्यांना असंच आम्ही वॉक करत 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 जाणार आहोत आणि सगळं एक्सप्लोअर करणार आहोत. अनफॉर्च्युनेटली सगळा ब्लॉगमध्ये सगळं नाही दाखवू शकत, बट तुम्ही बघू शकता. वाकडायला लागला बघा इकडे पाळण्यावर. हायला अजून पक्ष्यांचा आवाज आला कुठला तर. चला चला पळा लवकर. बाय द वे मला कमेंट करून सांगा माझा लुक कसा वाटला. 10 वेळा सनस्क्रीन लावावी लागणार आहे. यांच्याकडे जुगलबंदी बघा. पडला फटका पडलेला आहे. पाणी पिण्यासाठी आम्ही कटकट करतो, असंच असतं. माझा लुक कसा आहे, हां माझा लुक कसा आहे ते मला सांगा प्लीज. हे माझं हेअरस्टाईल, माझा ड्रेस आणि हा लुक प्लीज कमेंट डाऊन. पण खरं झाडे लावा झाडे जगवायची मिनिंग मला तर कळाली आहे. लोकांनी स्टेप्स बघा कशा तयार केल्यात. आपल्याकडे असतं तर काय केलं असतं, आपण हा झाड कट केलं असतं आणि मग स्टेप बनवली असती. पण ह्यांनी स्टेप ॲडजस्ट केली आहे बघा ना. सही याला बोलतात नेचरला जपणं. ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर चढावं लागतं खूप जास्त. या पार्टूनसाठी आम्ही हे सगळं करतोय. हा खूप एन्जॉय करतोय प्रत्येक गोष्ट ना बाबू. एवढ्यावरती आपण इमॅजिन पण नाही करू शकत या लोकांनी. आदू मोबाईल नको नको राहू दे. सो आता पूर्ण हॅबिटेट आमचा फिरून झालाय. आता या शटलमध्ये बसून आम्ही एक्झिट पॉइंटला जातोय. सो जवळजवळ ते 1.5 किलोमीटर आहे. सगळ्या शटल्समध्येच जातात. तिकडे शटलमधून उतरल्यावर सगळं सरळ फूड कोर्ट्स आहेत सगळे. तुम्हाला वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स इकडे हे. मला जास्त इंटरेस्टिंग काय वाटलं माहिती आहे का, हे गडबड आईस्क्रीम असतात ना तशा टाईपचं काहीतरी आहे फ्रूट्सचं. इंटरेस्टिंग आहे एकदम. क्वेश्चन मार्क आहे काय खायचं, त्याला इतकडे आवडलं नाही. सो आता आम्ही काहीतरी नवीन एक्सप्लोर करूया, दुसरं काहीतरी. पेलांग हिलचं फक्त हॅबिटेट बघून झालं आणि दुपारचे 2 वाजत आले. आता आम्ही खाली जातोय. खाली एक कॅफेज आहे
तिथे थोडा लंच करू आणि मग आम्ही टेम्पलला जाऊ. ते कुठल्या टेम्पलला जाण्यासाठी त्यासाठी स्टे ट्यून राहा. आणि तुम्ही गर्दी बघा इथे क्यूमध्ये किती आहे. पुढची मागची एवढी गर्दी. इथे जनरेशन्स आहे 2023 पर्यंत फक्त काही मॉडिफाय झाले ट्रेन पाहू शकता तुम्ही. प्रचंड रस आहे ॲक्च्युली. एक मलेशियन कम KFC रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही लंच केलं आहे. आमची ट्रिप तर मस्त झाली. आता आम्ही पुढे एक टेम्पल आहे तिथे जातो. मगाशी पण मी सांगितलं टेम्पलबद्दल. सो मला स्वतःला बघायचं आहे ते नक्की कसं. ग्रॅबची वेट करतो आहे. इकडे सगळे ग्रॅबनेच ट्रॅव्हल करतात. टॅक्सी हे टॅक्सीला टॅक्सी बोलतात. टॅक्सी जास्त चालत नाही इकडे तर ग्रॅबच सगळीकडे चालते. कारण याचे फेअर खूप रिजनेबल असतात आपल्यासाठी. लाईक 15 रिंगेट्स 30 रिंगेट्स. सो आता आमची ग्रॅब आलेली आहे आणि आम्ही चाललो. विवान चल जायचं. गाडी आली आपली. चल जा पप्पांकडे जा. पटपट धावत आहात. आमची ग्रॅब आली आहे तर आम्ही चाललो त्या टेम्पलकडे. चलो टेम्पलचं नाव प्रोनाऊन्स कर. केकलॉक्सी टेम्पल. ओके केकलॉक्सी टेम्पलला आता आम्ही चाललो आहोत. आणि पेनांग हिलपासून हे वॉकिंग डिस्टन्सवर किती 45 मिनिट्स लागतील ना. हाफ एन आवर लागतो. आणि आत्ता आम्ही ग्रॅबने जातो आहे म्हणजे आम्ही 10-1 मिनिटात पोचतील. पण इकडचा व्ह्यू इतका सुंदर आहे. आलं वाटतं 10 मिनिट्समध्येच आला आहे. खूप छान आहे. थोडेसे इंडियन्स आम्हाला दिसलेत कारण इकडे पेनांगमध्ये जास्त इंडियन्स दिसत नाही आहेत अजिबात. सगळे मलेशियन्स चायनीज फॉरेनर्स ते सगळे दिसत आहेत. पण इंडियन लोक खूप कमी आहेत ती पण डायरेक्ट केरला तामिळनाडू कर्नाटक त्या साईडचेच आहेत ना. महाराष्ट्रीयन मुंबई नाही आहेत. ओके आता आम्ही आमचे झाले आहेत किती रिंगेट झाले. ओके सो 11 रिंगेट. थँक्यू. लेट्स गो. After you go car park inside, Yeah. you see counter buy ticket. ओके ओके Thank you. थँक्यू सो मच. Bye. बाय. अंकलला बाय केला. चल कांट एक्सप्लेन. काय ऊन आहे बापरे. शपथ कडक ऊन आहे एकदम. असं ना टोचत आहे. बरं झालं मी सनस्क्रीन लावली आहे. आणि हे टेम्पलचा व्ह्यू आहे. जस्ट वॉन्टेड टू शो यू. काउंटरवर तिकीट काढायचं आहे. काउंटरला कोणच नाही आहे. वन वे किती 8 रिंगेट ॲडल्ट आणि चिल्ड्रन 4 रिंगेट. राऊंड ट्रिप 6 फॉर ॲडल्ट. अँड स्टेशन 4 पण जायचं आहे. आपल्या 4 स्टेशन जायचे आहेत. जाण्यासाठी असं सेटल आहे बिकॉज केबल कार इज ब्रोक डाऊन. नाही बसायचं आहे का नक्की. बस कसे कुत्तू आहेत ना. बस छोटे छोटे कुत्तू आहेत ना. कसं बस पाय वर करून बस. ओ शिट कुत्तूवर बसला तू. टेम्पल आहे आणि या टेम्पलच्या इकडेच हा बसायला खेळायला मुलांसाठी बगीचा आहे. आणि या पाण्याचा संथ आवाज येतोय तुम्हाला. याला थेरपी बोलतात. तुम्ही सगळा स्ट्रेस विसरून जाल इथे आल्यावर. सो अशा प्रकारे एवढे तिकीट काढून आमची केलॉक्स कुठलं टेम्पल केकलॉक्स ज्याचा प्रोनाऊन्सिएशन अजूनही मला येत नाही ते झालेलं आहे. हां लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी चांगलं आहे ना. ओके पण याचे तिकीट्स खूप काढावे लागतात. खूप 3 रिंगेट 2 रिंगेट 3 रिंगेट असे आहेत. सो थोडंसं कन्फ्युजिंग आहे. बट वरती तुम्हाला जे पीस आणि जी शांती आणि जे सुंदर म्हणजे दृश्य दिसेल ना खूप भारी वाटेल. सो वन्स इन अ वाईल काही हरकत नाही ना. वन्स इन अ लाईफ टाईम. वन्स इन अ लाईफ टाईम. ओके
सो भेटूया आता आपण हॉटेलला जाऊया, फ्रेश होऊया आणि त्याच्यानंतर बघूया पुढे काय अजून आपण एक्सप्लोअर करू शकतो. सो वे टू हॉटेल. बाय 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 बाय. याचं बाय बाय. चेंज केलं आहे आणि चेंज करून आम्ही इथे जवळच एक मॉल आहे आमच्या हॉटेलच्या जवळ, तिथे आलो. सो विवान आता खेळणार आहे काहीतरी, कारचा गेम खेळणार आहे. नाईट म्हणून कारचा गेम आहे, तो खेळणार आहे. बघूया तो किती मजा करतोय. आता चाललाय विवान खेळायला. जा विवान. सो विवान बसला. विवान विवान सोन्या इकडे वाढे बघ, काय कर. ये गोल 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 गोल. तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. अरे सरळ जा सरळ जा, गोल गोल नको. मागे जा मागे जा. सरळ सरळ फिर. मागे 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 घे. सरळ जा आता, सरळ जा. पुढे कर पुढे कर पुढे कर पुढे. अरे रे रे अडकला अडकला अडकला. चाला 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 चाला. पुढे पुढे लेफ्ट वाला पुढे 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 पुढे. तो हात पुढे. सो अनफॉर्च्युनेटली त्याला जमत नाहीये. सो दीदी त्याला मदत करते. हा व्हेरी गुड. टर्न 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 मार. सो अशा प्रकारे तो एन्जॉय करतोय आणि आम्ही मस्त रेस्ट करतो. इकडे बसून आम्ही रेस्ट करतोय. हा थोडी शांतता. त्याला ब्रेक संपेपर्यंत आपण पॉज घेऊया थोडा. पुढे 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 पुढे. आता फायनली त्याला गाडी समजली आहे. सो मस्त पैकी मजा चालू आहे त्याची. ए गोल 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 गोल. विवान इकडे, विवान इकडे ये ये, जवळ आहे माझ्या. लवकर ये, येऊन दाखव येऊन दाखव. लवकर लवकर लवकर. माझ्याकडे माझ्याकडे मम्माकडे लवकर. आला 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 मम्माकडे आला. लवकर लवकर. आई शपथ. व्हेरी गुड बॉय. कम कम कम. मागे नाही पुढे 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 पुढे. येस 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 येस. कम टू मम्मा. ढप्पू ढप्पू झाला ढप्पू. 15 मिनिटं झाली आहे. हा माणूस उठायचं नाव घेत नाहीये. तो आता मस्तपैकी मजाच करतो त्याच्यामध्ये बसून. काय अडकला. मागे मागे मागच्या साईडला बघ. हा मागे मागे अडकला तू. दोन्ही साईडने. आता टर्न मार. बंद झाली गाडी, बंद झाली विमान. सब टाइम डन. टाइम फिनिश. ओके रेबू. सो आता फायनली टाइम संपलेला आहे. फिनिश झाला. आता विमान उतरतोय गाडीतून बाहेर. पार्किंग करायची त्याला. पार्किंग पार्किंग करिये. सो मी कॉफी लाते केलं आहे आणि आदित्यने मिल्क टी ना. मिल्क टी कुठली घेतली. ओट्स घेतली आहे. मीडियम साईज. लेट्स सी कशी येते. सो 12 रिंगेटची आम्ही कॉफी घेतलेली आहे. बघूया ती वरती आहे की नाही. लेट्स सी. सो आपली कॉफी इकडे रेडी होतं. अशा प्रकारे आमचं कॉफी आली आहे. कॉफी मिल्क आहे ना ही. आणायलाच लाते कॉफी. मिल्क टी आणि विवांसाठी छोटंसं स्वीट केक ना. केक आहे की बिस्किट आहे. बिस्किट. आणि हे काहीतरी डबल डेकर चिकन क्रॅकर्स. पर्सिया आयाम तिकडचं मलेशियन. बघूया हे पण एक ट्राय करून बघूया. सो आमचं टी कॉफी सगळं झालं आहे. तरी 7:30 वाजले आहे. जॉर्ज टाऊनमध्ये सगळं बंद आहे. ऑलमोस्ट त्यांचे सगळे शॉप्स वगैरे बंद होतात. फक्त हॉटेल्स असतात ते ओपन राहतात. म्हणजे फूड हॉटेल कॅफेज तेवढेच ओपन आहे. बाकी सगळं बंद आहे. 5 वाजता सगळं बंद होऊन सगळे आपापल्या घरी जाती बा क्लिनिंग करते. आता आम्ही हर्मेनियन स्ट्रीट ना. हर्मेनियन स्ट्रीटला चाललो आहेत. इकडे कल्चरल आर्ट वगैरे त्याच्याबद्दल सगळं आहे. बघूया आपण जरा. येस.
सो हे खूप सुंदर, एकदम सुंदर शांत टाउन आहे. तिथे जास्त गर्दी नाही आहे, टुरिस्टच आहेत. जे लोकल पब्लिक आहे ती इकडे खेळते असे मस्त छानपैकी. मुलं बास्केटबॉल खेळतात. आणि आम्ही वॉक करतोय. हे समोरचे काही लोक आमच्या सोबतच आहेत वाटतं. चलसी. सो हे कुठली स्ट्रीट आहे? हर्मेनियन स्ट्रीट ना. हर्मेनियन स्ट्रीटने तुम्हाला इकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आर्ट काढलेले दिसतील. हे बघा वॉलवर. आणि अशी काहीतरी लेन आहे इथे, रोड आहे हा नॉर्मल. सो आता विवान इकडे मस्तपैकी पाणी पिते. पाणी पिऊन झालं याचं. आम्ही सुद्धा मस्त क्लिक्स घेतलेत. इथे फक्त असे क्लिक्स, स्वीटचे फोटोज. आता विवानचा आम्ही छोटासा मस्त फोटो काढतोय त्यासोबत. ॲक्च्युली स्ट्रीट खूप मस्त आहे. गेली इकडे पण चाळ नावाची गचाळ वस्ती आहे. फायनली वी फाउंड इन मलेशिया चाळ नावाची गचाळ वस्ती. मलेशियामध्ये पण चाळ नावाची गचाळ वस्ती असं. सो आता 20 रिंगेटमध्ये आम्हाला घेऊन चालला फिरायला पूर्ण एरिया. स्ट्रीट फिरायला. इवान हे बघ. गाड्या पण जातात बघ. हेवी डिनर झाला आहे आता. आणि आता आम्ही व्हिडिओ घेतला. आपण डिनर संपतोय, डेझर्ट खाऊया. आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. आम्ही लंकावीचा ब्लॉग पण टाकणार आहोत. सो हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. इवन कॅडबरी खाऊन खुश आहे. आणि आम्ही दही खाऊन खुश आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.